संतोष देशमुख सोमनाथ सूर्यवंशी हत्ये प्रकरणामध्ये धाराशिवमध्ये आज जन आक्रोश मोर्चामध्ये जरांगेंसह सर्वपक्षीय नेते सहभागी होणार। धाराशिवमध्ये सर्वपक्षीयांचा जन आक्रोश मोर्चा असल्यानं वाहतुकीच्या मार्गामध्ये बदल। सेंट्रल बिल्डिंग ते बस स्थानक या मार्गावरती एसटी बसेसला मनाई, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। विष्णू चाटेची खंडणी प्रकरणाबरोबरच आता हत्या प्रकरणाचीही चौकशी होणार। हत्या प्रकरणामध्ये चौकशी करण्यासाठी त्याची कस्टडी मिळावी यासाठी चाटेला आज पुन्हा एकदा कोर्टात हजर करणार। बीड प्रकरणामध्ये गोट्या गीतेचं नाव समोर। परळी विधानसभेमध्ये गोट्या गीतेनं बूथ ताब्यात घेतलं। आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप। गोट्या गीतेचा एक व्हिडिओ सुद्धा आव्हाडांकडून पोस्ट। संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणामध्ये मुख्य आरोपी सुदर्शन घुलेनं हत्येच्या आधीच आवादा एनर्जी कंपनीच्या प्रकल्प अधिकाऱ्याला धमकावलं होतं। तक्रारदार सुनील शिंदे यांनी केलेल्या तक्रारीमध्ये उल्लेख। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग जिल्ह्यामध्ये पाठवणार दिल्लीची टीम। सरकारकडून मागवणार अहवाल। बजरंग सुनावणींच्या पाठपुराव्यानं मानव अधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल। आता न्याय मिळेपर्यंत शांत बसणार नाही। 36 जिल्ह्यात मोर्चा काढणार। पॅन्थर सेनेचे अध्यक्ष दीपक केदार यांचा जालन्यातल्या मोर्चातून इशारा। योगेंद्र पवार यांना माझ्या विरोधात उभं केल्यानंतर भावाला निरोप पाठवला होता। उभं करू नकोस, पण त्यांना वाटलं साहेबांच्या मागे बारामती, पण साहेबांच्या नंतर बारामती अजित पवार यांच्या मागे। शरद पवार यांना लगावला टोला। आमचं चांगलं सुरू आहे, सरकारला दृष्ट लागू नये म्हणून देवगिरीला काळी बाहुली बांधतो। दौंडमधील सभेमध्ये अजित पवार यांचं मिश्किल वक्तव्य। बारामतीमध्ये 16 ते 20 जानेवारीच्या दरम्यान कृषी प्रदर्शन। यावेळी शरद पवार अजित पवार एकाच मंचावर येणार। एकनाथ शिंदे की अजित पवार विश्वासू कोण? नागपूरच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना प्रश्न, तर दोघांशीही अतिशय एक्सक्लुझिव्ह संबंध। शिंदेंशी जुनी मैत्री तर अजितदादांमध्ये खूप पॉलिटिकल मॅच्युरिटी, फडणवीसांचं उत्तर। फडणवीसांना मुलाखतीमध्ये राज की उद्धव ठाकरे असा प्रश्न विचारला असतात। राजकारणामध्ये काहीही शक्य असतं, फडणवीसांचं उत्तर। आधी उद्धव ठाकरे मित्र होते, आता राज ठाकरे मित्र आहेत, पण उद्धव शत्रू नाहीत, फडणवीसांचं वक्तव्य। नागपूरमध्ये झालेल्या मुलाखतीमध्ये फडणवीसांना कठोर राजकारणी कोण? मोदी की शहा असा प्रश्न विचारला। यावर कठोर नाही तर पंतप्रधान मोदी हे अनुशासित, कितीही अडचणी आल्या तरी बाजूला व्हायचं नाही, हे अनुशासन मोदींमध्ये, फडणवीसांचं उत्तर। राजकारणामध्ये काहीही होऊ शकतं, शरद पवारांनी आरएसएसचं कौतुक केलं। या प्रश्नावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य। बदल घडवणारं राजकारण करायचं आहे, बदल्यांचं नाही। सत्ताधारी विरोधक भेटतात ही महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा। नागपूरमधल्या मुलाखतीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीस आज नागपूरमधल्या इंदिरा गांधी वैद्यकीय रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेणार। यावेळी ते दोन्ही रुग्णालयातील प्रशासनासोबत बैठक घेणार। रविवारी शिर्डीमध्ये भाजपचं अधिवेशन, त्यानिमित्तानं आजपासून भाजपचे नेते शिर्डीत दाखल होणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 जानेवारीला मुंबईच्या दौऱ्यावर। खारघरमधल्या इस्कॉन मंदिराचं करणार उद्घाटन। राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडून प्रदेश कार्यालयामध्ये जनता दरबार भरवण्यात येणार। जनता दरबारमधून सामान्य लोकांच्या समस्या सोडवण्याचं काम पक्षाच्या मंत्र्यांकडून करण्यात येणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतली नाना पटोले यांची सांत्वनपर भेट। भेटीच्या वेळी फडणवीस आणि पटोलेंमध्ये 10 मिनिटं बंद दाराआड चर्चा। पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार आज भंडारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर। यावेळी ते सुकळी येथे नाना पटोले यांची सांत्वनपर भेट घेणार। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण। महापौर निवासस्थानामधील स्मारकाचं काम प्रगतीपथावर। पहिल्या टप्प्यातील कामाचा खर्च 180 कोटी इतका। बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंकडून या स्मारकाची पाहणी। यावेळी संजय राऊतही उपस्थित। महापौर बंगल्याचं वैभव जपून बाळासाहेबांचं स्मारक उभारलं। स्मारकावरून श्रेयवादाची लढाई नको, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य।
पुण्यामधल्या ठाकरेंच्या शिवसेनेचे 5 माजी नगरसेवक भाजपमध्ये, यावेळी त्यांच्याकडून शिवसेनेवरती टीका, तर टीका करणाऱ्यांची तोंड बावनकुळेंनी बंद करावीत, उदय सामंत यांची मागणी. ठाकरे गटानं कधीच विश्वासात घेतलं नाही, स्वतःचा फायदा हा एकमेव स्वार्थ, शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांची ठाकरेंवरती टीका. ठाकरेंची बदनामी करणाऱ्या व्हिडिओ प्रकरणामध्ये हा व्हिडिओ 2021 मधला असल्याची माहिती, तर यामध्ये आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याची पोलिसांकडून माहिती. शिवाजी पार्क आर्ट फेस्टिवलला उद्धव ठाकरेंनी दिली भेट, यावेळी आदित्य ठाकरेही उपस्थित. आदित्य ठाकरेंनी घेतली मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट, मुंबईतील विविध प्रश्नांवरती आणि रखडलेल्या कामांसाठी भेट घेतल्याची माहिती. देवेंद्र फडणवीसांना नाव ठेवणारे आता त्यांना दररोज भेटतायत, मंत्री नितेश राणे यांची आदित्य ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवरून टीका. शिवसेना आणि काँग्रेसमध्ये काहीही समानता नाही, एक पक्ष हिंदुत्वासाठी काम करणार तर दुसरा टीका करणारा, तत्कालीन फायद्यासाठी दूरगामी परिणाम भोगावे लागतात, सुधीर मुनगंटीवार यांचं वक्तव्य. ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी काँग्रेस नेत्यांना सुनावलं, शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय घ्यायचा नाही ही काँग्रेसची नेहमीची पद्धत, भास्कर जाधव यांचं वक्तव्य. मिनी पाकिस्तानमधून 4 वेळा निवडून आलो, आमदार सुरेश खाडे यांच्याकडून मिरज विधानसभेचा मिनी पाकिस्तान असा उल्लेख. राजीनाम्याच्या मागणीनंतर जयंत पाटलांनी पदाधिकाऱ्यांकडून मतांचा हिशेब मागणं हे दुर्दैवी, आता तरुणांना संधी द्यायला हवी, प्रवक्ते विकास लवांडे यांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये जयंत पाटील यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेणारे दुर्योधन, जितेंद्र आव्हाड रोहित पवार प्रदेशाध्यक्ष होण्यासाठी उतावळे झालेत का, अमोल मिटकरींचा सवाल. मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलीनं छत्रपती संभाजीनगरमध्ये केलेला पाहणी दौरा वादात सापडण्याची शक्यता, शिरसाटांच्या मुलीनं पाहणीचे फोटो सोशल मीडियावरती टाकले, टीका होताच डिलीट केले. पंढरपूर कॉरिडॉर विकास प्रकल्पाला राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांचा तीव्र विरोध, प्रकल्पामुळे होळकरवाडा त्यासोबतच शिंदे सरकारवाडा, नामदेव पायरी यासह अनेक मंदिरं पाडावी लागणार असल्यानं विरोध. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांची भेट, वाघनखांची केली पाहणी. मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणामध्ये शिल्पकार जयदीप आपटेला उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर, प्रकरणाचा तपास पूर्ण झाल्यानं आता आरोपीला कैदेत ठेवण्याची गरज नाही, न्यायालयाचं स्पष्टीकरण. बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणामधील मुंबई पोलिसांचा तपास दिशाहीन, आरोपीचे वकील अमित मिश्रा यांचं वक्तव्य. कोल्डप्ले संदर्भामधील याचिका हायकोर्टानं फेटाळली, या प्रकरणामध्ये हायकोर्टानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, याचिकाकर्त्यांना योग्य त्या प्रशासकीय विभागाकडे दाद मागण्याची मुभा. कॉन्सर्टच्या तिकीट विक्रीमध्ये गोलमाल झाल्याचा आरोप करत एका वकिलानं दाखल केली होती याचिका. कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणामध्ये आरोपी संजय मोरेला दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार, मोरेला जामीन मंजूर केल्यास तो पळून जाऊ शकतो, मुंबई पोलिसांचा सत्र न्यायालयामध्ये दावा. आता विकास किंवा स्वच्छ हवा यापैकी एकाची निवड करण्याची वेळ आली आहे, उच्च न्यायालयाचे खडेबोल. मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरून न्यायालयाची पालिका, राज्य सरकारसह अन्य प्राधिकरणांच्या कारभारावर नाराजी. मुंबईमध्ये प्रदूषण वाढत असल्यानं 462 बांधकाम प्रकल्पांचं काम बंद, प्रदूषण नियंत्रणाचं नियम उल्लंघन करणाऱ्यांवरती पालिकेकडून कारवाई. मार्च अखेरपर्यंत अनधिकृत बांधकामांवरती प्रभावीपणे धडक कारवाई करा, मुंबई महानगरपालिकेच्या अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी यांचे निर्देश. आमच्या परवानगीच्या शिवाय आरे कॉलनीमध्ये झाडे तोडू नका, सर्वोच्च न्यायालयाचा मुंबई पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाला आदेश, झाडं तोडण्याची गरज भासल्यास प्राधिकरणाला न्यायालयामध्ये अर्ज करावा लागणार. उद्या दुपारी 2 ते 4 या कालावधीमध्ये बदलापूर ते खोपोली लोकल सेवा बंद राहणार, ब्लॉकच्या दरम्यान पळसदरी ते भिवपुरी रोड या स्थानकांच्या दरम्यान देखभालीची कामं करण्यात येणार. मध्य रेल्वेवरती उद्या मेगा ब्लॉक, विद्याविहार ते ठाणे 5व्या आणि 6व्या मार्गिकेवरती सकाळी 8 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार.
पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या सांताक्रूज ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावरती ब्लॉक। या कालावधीमध्ये जलद मार्गावरच्या सर्व सेवा या धीम्या मार्गावरती चालवण्यात जातील। ट्रान्स हार्बर मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक। ठाणे ते वाशी आणि नेरुळ मार्गावरती ब्लॉक। या कालावधीमध्ये पनवेल, वाशी, नेरुळ इथून ठाणेकडे जाणाऱ्या सर्व सेवा बंद राहतील। एसटी महामंडळानं तयार केलेल्या ॲपच्या माध्यमातून प्रवाशांना लालपरीचं लोकेशन मोबाईलवरती कळणार। एसटीच्या ताफ्यातील सर्वच गाड्यांना व्हेइकल ट्रॅकिंग सिस्टीम। कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या संयुक्त कारवाईमध्ये 500 किलोपेक्षा जास्त वजनाच्या प्लास्टिक पिशव्यांवरती मोठी कारवाई। प्लास्टिक बंदीचं उल्लंघन करणाऱ्यांवरती कारवाई करण्यासाठी ही मोहीम। वैद्यकीय महाविद्यालय, उपनगरीय रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या वितरकांची 120 कोटींची देयकं 4 महिन्यांपासून मुंबई पालिकेनं थकवली। देयकं मंजूर न झाल्यास औषध पुरवठा बंद करण्याचा इशारा। तुळजाभवानी देवीचा शाकंभरी नवरात्र महोत्सव प्रक्षाळ पूजा झाल्यानंतर सिंह या वाहनावरून छबिना काढण्यात आला। हिंगोलीमधल्या वाढत्या थंडीचा परिणाम दूध संकलनावर। दुधाच्या उत्पादनामध्ये 20 ते 25% घट। शेतकऱ्याला आर्थिक फटका। केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव आज बुलढाण्यातल्या शेगाव तालुक्यातील केस गळतीग्रस्त भागाचा दौरा करणार। लोणार सरोवराचं पाणी भूगर्भामध्ये खोल झिरपल्यानं त्यातील घटकांमुळे केस गळती होण्याची शक्यता। अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर मीनाक्षी गजभिये यांच्याकडून अंदाज व्यक्त। साताऱ्यामध्ये रयत शिक्षण संस्थेमध्ये 20व्या जागतिक मराठी साहित्य संमेलनाचं उद्घाटन। जागतिक मराठी गौरव पुरस्कार एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजू खांडेकर यांना प्रदान। साताऱ्यामध्ये आयोजित ग्रंथोत्सवाचं एबीपी नेटवर्कचे सिनियर व्हाईस प्रेसिडेंट राजू खांडेकर यांच्या हस्ते उद्घाटन। सातारा जिल्हा ग्रंथ महोत्सव समितीतर्फे आयोजित या कार्यक्रमाला ज्येष्ठ लेखक आणि कवी प्रवीण दवणे हे सुद्धा उपस्थित होते। एकविसाव्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवलचं उद्घाटन। यावेळी जावेद अख्तर यांचा सत्कार। किरण व्ही शांताराम, सोनाली कुलकर्णी यांचीही फेस्टिवलला हजेरी। ठाण्यातल्या उपवन तलाव परिसरामध्ये संस्कृती युवा प्रतिष्ठान आणि संस्कृती कला महोत्सव, शाळेतील लहान मुलांचा महोत्सवामध्ये सहभाग। 31 जानेवारी ते 2 फेब्रुवारीच्या दरम्यान पुण्यामध्ये विश्व साहित्य संमेलन। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावरती होणाऱ्या या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या हस्ते होणार। महाबळेश्वर आणि पाचगणी परिसरामध्ये महाराष्ट्राचा पर्यटन महोत्सव घेण्याचा मंत्री शंभूराज देसाई यांचा निर्णय। हा महोत्सव 10वी आणि 12वीच्या परीक्षा झाल्यानंतर घेण्यात येणार असल्याची माहिती। नवी मुंबईमधील राघव नरसाळे यांच्याकडून शिर्डीमध्ये साईबाबांच्या चरणी सोन्याचा मुकुट अर्पण। 60 ग्रॅम वजनाचा आणि 4,29,000 रुपयांचा हा मुकुट असल्याची माहिती। गेल्या 2 दिवसांमध्ये सोन्याच्या दरांमध्ये 1200 रुपयांची वाढ। जीएसटीसह सोन्याचे दर 80,500 रुपयांवरती। जागतिक बाजारपेठेमध्ये सोन्याच्या मागणीमध्ये वाढ झाल्यानं दर वाढले। पालिकेच्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती करणारा कचरा ते ऊर्जा प्रकल्प लवकरच सुरू होणार। नागपूरच्या भांडेवाडीमध्ये पायलट प्रोजेक्टच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या कामाचं परीक्षण सुरू। नागपूरमध्ये प्रतिबंधित जीवघेण्या नायलॉन मांज्याची छुप्या मार्गाने तस्करी। पोलिसांकडून नायलॉन मांज्याच्या 600 चक्री जप्त। वसईमधल्या मयंक ज्वेलर्सवरती रात्रीच्या सुमारास दरोडा। 50 तोळे सोनं लुटून चोरटे पसार झाल्याचा प्राथमिक अंदाज। घटना सीसीटीव्हीमध्ये कैद। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते आज अयोध्येमधल्या रामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ आणि अभिषेक होणार। या कार्यक्रमाला देशभरातील 170 संत धर्माचार्य सहभागी होणार। संघ परिवाराच्या शक्ती पुस्तकाचं प्रकाशन। भारतीय स्त्री शक्ती संघटनेकडून शक्ती पुस्तकाचं प्रकाशन। नव्या कुटुंब पद्धतीवरती प्रकाश या पुस्तकातून प्रकाश। अमेरिकेमध्ये दुहेरी संकट। एकीकडे वणवा तर दुसरीकडे तुफान बर्फवृष्टी। अमेरिकेच्या अनेक भागात जोरदार बर्फवृष्टी। टेक्सास आणि ओक्लाहोमाच्या बहुतांश भागांवरती बर्फाची चादर। अमेरिकन मासिक
ट्रॅक अँड फील्ड न्यूज याच्याकडून नीरज चोप्रा 2024चा सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून घोषित. पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये नीरज चोप्राला रौप्य पदक. भारतात परतताच विराट कोहलीची स्वामी प्रेमानंद यांच्या आश्रमाला भेट. यावेळी पत्नी अनुष्का शर्मा, मुलगी वामिका आणि मुलगा अकायाही उपस्थित. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.